नवापूर तालुक्यातील डोकारे येथील बंद पडलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना, कारखाना कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सावरटजवळ राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडलंय। सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाल्यानंतर तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्यांमुळे शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीमुळे कारखाना सील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। येत्या 6 ते 8 दिवसात संबंधित पक्षांची बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन प्रशासनाने दिलंय। रास्ता रोको आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडलं आहे, सक्सेसही झालेलं आहे। त्या ठिकाणी आंदोलनस्थळी पीआय साहेब व नवापूर तालुक्याचे तालुका अधिकारी म्हणजे जे आपले तहसीलदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे। 6 ते 7 दिवसाच्या आत संबंधित जे कारखान्याशी निगडीत जे बँक आहे किंवा मग द्वारकाधीश आहेत यांच्या माध्यमातून ती मीटिंग घडवून आणणार आहेत व पुढील ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार आहे। पुढील आमचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत। आदिवासी टायगर सेनेने कारखाना सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते। तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना प्रत्यक्षात सुरू होतो की नाही याकडे आता शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलंय।